नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर आता लवकरच आपल्याला बकासूरचा जो गुरु आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. जो बकासूर आता जो दिसतोय आपल्याला, तो आपल्याला सोनारपाड्याच्या सोन्यामुळे दिसतोय. त्या सोन्यासोबत जर पळाला नसता आपला बकासूर पुशेगावच्या मैदानामध्ये, तर कदाचित आपल्याला बकासूर जो आहे तो दिसला नसता की कोण आहे बकासूर, कुठला आहे. परंतु या सोन्याने आपल्या बकासूरला जे आहे ते उजेडामध्ये आणलेले. आता सगळे म्हणतील की हा काय सांगायला लागला आहे. मालकाने सुद्धा सांगितले बकासूरच्या की सोन्यामुळेच आज जो बकासूर आहे तो दिसतोय सगळ्या महाराष्ट्राला. त्या सोन्यामुळेच आज विक्रमांचे विक्रम जो करतोय असा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर आता पाळताना दिसणार आहे आपल्याला. सोनारपाड्याच्या सोन्याचा मुलगा म्हणजेच आता उज्जैनबद्दल बोलूया. कालच उज्जैनने काय कमाल केली मित्रांनो. उज्जैन जो आता आदतमधला नंदी आहे आणि या आदत वासराने दाखवून दिले की काय करू शकतो सोन्या 50-50चा मुलगा. कारण की सोन्या जो आहे तो जास्त करून बंदीच्या काळामध्ये सापडला, परंतु काही एक 2 वर्ष असतील त्या मैदानामध्ये तो दिसू लागला पुशेगावचं. मला एवढं आठवत नाही, मी पुशेगावचंच मैदान बघितलेलं आणि पुशेगावचं मैदान आणि ती बिनजोड होती मथुर मेहबूब आणि बकासूर सोनारपाड्यात सोन्या, तेवढीच मला आठवते सोनारपाड्याच्या सोन्याची शर्यती. बाकी एवढं आपल्याला माहीतच नाही ना काय, कारण की बघितलं नाही बंदीच्या काळामध्ये जो आहे तो नंदी सापडलेला होता. परंतु तुम्ही बघितलं आता त्याचं वय झालेलं आहे. सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे की बकासूर मथुर पुन्हा एकदा एक फेरा व्हावा, परंतु नाही, ते अशक्य आहे. आता वय झाले, त्याच्या पायालासुद्धा गाठ आहे सोनारपाड्याच्या सोन्याच्या. सगळ्या महाराष्ट्राची इच्छा होती की ही जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये दिसावी, परंतु ते अशक्य आहे. परंतु असो, अशक्य आहे ते आहेच. परंतु आता काल एक जयेश पाटील यांना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की आता बकासूर आणि उज्जैन 50-50 ही जोडी कधी बघायला मिळेल प्रेक्षकांना. कारण की खूप जयेश पाटील यांनी खूप छान उत्तर दिलं. काका पुतण्याची जोडी लवकरच पळताना दिसेल. कारण की तुम्हाला माहिती आहे थोडंसं उज्जैन आदत आहे आणि सचिनने काय घेऊन पळाला आहे. सचिन या शाहिदबाईंचा हिंदकेसरी सचिन, ट्रिपल हिंदकेसरी सचिन. कारण की तुम्हाला माहिती नाही, म्हणजे माहिती असेल किंवा नसेल की एवढंसं छोटंसं वासरू काय पळले आणि 1 नंबर काढणं. कारण की त्या ठिकाणी महारथी होते, तरीही त्यातून 1 नंबर मिळवणं म्हणजे एक काहीतरी सोनारपाड्याच्या सोन्याचा आशीर्वाद तरी असेल त्या नंदीवरती, त्याच्या बाळावरती. आणि खरंच आज अभिमान वाटत असेल जयेश पाटील यांना की काय वस्तू तयार केली. आणि घरची वस्तू तयार करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, त्याला 1 नंबर करणं सोपी गोष्ट नाही. सोनारपाडा सोन्या घरच्या गाईचा आहे, तो घडवला लहानपणापासून. परत त्याची पैदास जी आहे ती घडवली. बघितलं तुम्ही काय कमालच केली या उज्जैनने. सगळ्या महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे चर्चा उज्जैन 50-50, उज्जैन 50-50. कारण की तसं श्रेय जातं आहे सुद्धा. कारण की त्याने भरपूर असं जयेश पाटील यांनी भरपूर असं स्ट्रगल केलं आहे. खूप वर्ष झालं सोनारपाड्याचा सोन्या जेव्हापासून दावणीला थांबला पळायचा तेव्हापासून बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ते जात होते, परंतु त्यांच्याकडे नंदी नव्हता. आणि नंदी जरी होता तर छोटा मोठा गुलाल लहान होता, परंतु शेवटी दाखवून दिले त्यांनीसुद्धा. ते बी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक अनुभवी मालक आहेत आणि अनुभवी मालक काय करू शकतात ते काल सगळ्या महाराष्ट्रानं बघितले. आता बकासूर आणि उज्जैन कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतील. आता तुम्हाला सांगतो, त्यांनी सांगितलेलं आहे की थोडासा टाईम लागेल, कारण की त्याला बकासूरसोबत पळणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. स्पीड आहे एवढं बकासूरला आहे. थोडंसं एक आदतचं मैदान 1-2 महिन्यानंतरनं जे येईल किंवा महिनाभरात जे 1-2 महिन्यात मैदान येईल आदतचं, त्या मैदानामध्ये ही जोडी आपल्याला पळवताना दिसतील जयेश पाटील आणि मोहिल शेठ धुमाळ. कारण की त्यांचीसुद्धा दोस्ती खूप मोठी आहे आणि जयेश पाटील यांच्या शब्दाला कधीच मागे सरत नाही. झालेला पैरासुद्धा मोडू शकतील असे हे आपले मोहिल शेठ आहेत. कारण की जो आत्ता बकासूर आहे तो सोनारपाड्याच्या सोन्यामुळे आहे आणि त्यांच्या शब्दाला मान कधीच माघारी जाऊ शकत नाही. आणि शब्दाला मान मिळणार तर मिळणारच, कारण की तेवढं सोनारपाड्यानं मिळवून दिले बकासूरला. जेवढे हिंदकेसरीचा किताब जो आहे तो पटकून दिला आहे, मुंबईमध्ये शर्यत होती ती जिंकून दिली. त्याच्यामुळे आता बकासूर आणि उज्जैन 50-50 आपल्याला ही जोडी 1-2 महिन्यानंतर का होईना पण मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल असं मला वाटते. तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. कारण की महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत त्या आता लागलेल्या आहेत उज्जैनकडेच, कारण की भविष्यातला एक सुपरस्टार आहे तो.
आणि चांगली कामगिरी करेल. बघूया काय होतं आहे.